एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक पोलीस PSI होता आणि त्याचं नेमकंच काही दिवसांपूर्वी लग्न झालेलं होतं आणि त्याचा सुखाचा संसार सुद्धा सुरू झालेला होता. पण मात्र त्याचं नेमकंच काही महिन्यांपूर्वी लग्न झालेलं असून सुद्धा तो ज्या पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होता त्याच पोलीस ठाण्याच्या PSI महिलेबरोबर त्या पोलीस PSIचं सूत जुळले होतं आणि या दोघा जणांचं प्रेम प्रकरण सुरू झालं होतं. मग नवरा घराबाहेर जास्त राहतोय, तो जास्त तिकडंच असतोय, असा संशय त्याच्या बायकोला येऊ लागला होता. कारण की तिच्या नवऱ्याची ड्युटी पोलिसाची होती आणि पोलिसांना 24 तास ऑन ड्युटी राहावं लागतं, म्हणून त्याच्यावर संशय घेण्याचं काही कारण नाही असं त्या नवऱ्याला वाटत होतं. पण मात्र तो बाहेर एवढ्या वेळ का राहतोय, कशामुळं राहतोय, याची माहिती जेव्हा त्या पोलिसाच्या बायकोला मिळाली तेव्हा समजलं की त्याच्याच पोलीस ठाण्यामध्ये असणाऱ्या एका महिला PSI सोबत प्रेम संबंध सुरू झालेले आहेत आणि तो जास्तीत जास्त वेळ त्या महिलेला देत आहे, तर स्वतःच्या बायकोला जास्त वेळ देत नाही. उलट तिलाच नोकरी कर म्हणतोय, बाहेर जा म्हणतोय. मग या सगळ्या प्रकरणाची माहिती त्याच्या बायकोला मिळाल्यानंतर तिनं जेव्हा नवऱ्याला जाब विचारायला सुरुवात केली तेव्हा मात्र घडलं होतं आणि दडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे ते आहे बिहार राज्यातील मुंगेर जिल्ह्यामध्ये घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे आणि घटना आहे. या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक मधू नावाची महिला होती, तर चंदन नावाचा तरुण होता. या दोघा जणांचं प्रेम प्रकरण मागच्या 11 वर्षापासून चालू होतं. जेव्हा हे दोघं जण कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हापासून दोघं जण एकमेकांना ओळखत होते. सुरुवातीला त्यांच्यामध्ये ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. मग यांचं भेटणं गाठणं मोठ्या प्रमाणात सुरू झालं. मग त्या चंदननं त्या मधूला लग्नाचं आश्वासन दिलं, मी तुझ्यासोबत लग्न करतो असं म्हणून लग्नाचं आश्वासन दिलं आणि तिच्यासोबत सगळं काही केलं. पण मात्र जेव्हा त्या दोघा जणांना लग्न करण्याची वेळ आली तेव्हा दोघांमध्ये जात आडवी आली, कारण की दोघांची ही जात वेगवेगळी होती. मग कसं तरी त्या पोरीनं त्या मधूनं घडलेला प्रकार घरी सांगितला, त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार करावं लावलं. तेव्हा त्या मधूच्या घरचे म्हणले की पोरगं अजून काही कामधंदा करत नाही, स्वतः पैसे कमवत नाही, आम्ही त्याच्यासोबत तुझं लग्न कसं लावून द्यावा असं त्या पोरीच्या घरचे म्हणले. तर इकडं पोरगं म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही, मी सुद्धा काहीतरी प्रयत्न करतो आणि काहीतरी नोकरी लागली की मग तुझ्यासोबत लग्न करतो. बघता बघता काही दिवस निघून गेले आणि तो जो चंदन नावाचा तरुण आहे ते पोलीस झालं, त्याला PSI म्हणून नोकरी लागली. मग नोकरी लागल्यानंतर त्या दोघा जणांनी 7 फेब्रुवारी 2025 रोजी लग्न केलं. रीतिरिवाजाप्रमाणे लग्न करून ते दोघं जण सुखाचा संसार करू लागले. आता लग्नाला त्यांच्या काही 1च वर्ष झालेलं होतं, पण मात्र या अगोदर त्यांचं 11 वर्षाचं प्रेम होतं आणि त्या दोघा जणांनी एकमेकांसोबत राहायचा निर्णय घेतला होता. मग लग्न झाल्यानंतर वर्षभरातच तो ज्या पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे त्याच पोलीस स्टेशनमधल्या एका महिला PSI सोबत या चंदन नावाच्या तरुणा पोलिसाचं तिच्यासोबत प्रेम प्रकरण सुरू झालं आणि तो तिला जास्त वेळ देऊ लागला आणि बायकोला जॉब कर, असं कर, तसं कर अशा पद्धतीनं म्हणू लागला. मग या संपूर्ण प्रेम प्रकरणाची माहिती जेव्हा मधूला मिळाली तेव्हा तिनं नवऱ्यावर दबाव टाकायला सुरुवात केली की आपलं 11 वर्षाचं प्रेम आहे, आपण दोघा जणांनी लग्न करण्यासाठी कितीतरी प्रयत्न केलेले आहेत आणि तू त्या आज आलेल्या महिलेसाठी मला अशा पद्धतीनं भांडतो, माझ्यासोबत वाद घालतो, असा जाब विचारायला सुरुवात केली. मग याच गोष्टीमुळं दोघा जणांमध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणात वाढू लागले. वादविवाद एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढू लागले की त्या PSIला आता स्वतःची बायकोच नको वाटू लागली, म्हणून त्यानं टोकाचा निर्णय घेतला होता आणि ज्या घरामध्ये तो भाड्यानं रूम करून राहत होता त्याच घरामध्ये त्यानं त्याच्या 11 वर्षाच्या प्रेमाला आणि त्याच्या बायकोला ठार करण्याचा निर्णय घेतला होता आणि अखेर त्यानं स्वतःच्या रिव्हॉल्वरमधून त्या महिलेवर, त्याच्या बायकोवर गोळी झाडली आणि तिला ठार केलं. तिला ठार केल्यानंतर हा सगळा बनाव आहे, तिनंच आत्महत्या केली आहे असा बनाव त्याला त्या ठिकाणी रचला होता. पण मात्र
त्या महिलेच्या घरच्यांनी केलेल्या तक्रारीमुळे आणि घेतलेल्या संशयामुळे त्या चंदन कुमारचा चेहरा समोर आलेला होता आणि पोलिसांनी त्याच्यावर आता थेट कारवाई केली होती. पोलिसांनी आरोपी पोलिसाला ताब्यात घेतला असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. परंतु सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीचे प्रेम प्रकरणं आणि त्याच्यावर उडणाऱ्या घटना वाढत चालल्यात, याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.